भाज्यांचं हे खदखद सणासुदीला किंवा गणेश उत्सवामध्ये बनवलं जातं। यात विविध प्रकारच्या भाज्या आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो। या भाजीची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे यात वापरले जाणारे त्रिफळ। यामुळे या भाजीला एक विशिष्ट गोवन स्वाद येतो। भाज्यांचं खदखद बनवताना आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की ही आगळी वेगळी डिश बनवायला जितकी सोपी तितकी ती अनोख्या पद्धतीने सुद्धा बनवायची असते। हे भाज्यांचं खदखद बनवताना मला समजलं की ही डिश खास गोव्यातली आहे, तिथे अनोख्या पद्धतीने बनते, तसेच आवडीने खाल्ली सुद्धा जाते। मी सुद्धा आज हेच खदखद चुलीवरच्या मेजवानीमध्ये बनवलं आणि खाऊन पाहिलं तर काय, हे भाज्यांचं खदखद इतकं जबरदस्त टेस्टी लागतं की मी त्यावर पोट भरेपर्यंत ताव मारला। आधी तांदळाच्या भाकरी सोबत मग डाळ भातासोबत हे खदखद मनसोक्त खाल्लं तेव्हा मला जाणवलं या खदखद्याची चव ही प्रत्येक घासासोबत वाढत चाललेली आहे आणि ती कितीही खाऊन संपणार नाही। तर सांगायचं तर चवीला ही रेसिपी शब्दात सांगता येणार नाही। त्यासाठी आधी तुम्हाला ती स्वतः बनवायची आहे, खाऊन पाहायची आहे, स्वतः त्याची चव अनुभवायची आहे। यानंतर आठवणीने मला कमेंट करून सांगायची आहे की मी तुम्हाला दाखवलेली खदखद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। चुलीवरच्या मेजवानीच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता या अनोख्या रेसिपीला सुरुवात करूया। तर भाज्यांचं खदखद हे मला आईने सुचवलेली रेसिपी आहे, तर आई तुम्ही सुद्धा व्हिडिओ मध्ये या। तर आज आई सोबत आहे। नमस्कार। तर आई पहिल्यांदा ही रेसिपी तुम्ही कुठे पाहिली? आम्ही कोकणात गेलेलो तिथे एका लग्नासाठी। पहिल्यांदा आम्ही लग्नामध्ये भाजी खाल्ली, खाल्ल्यानंतर खूपच आम्हाला म्हणजे चव थोडी वेगळी लागली आणि आवडली सुद्धा। तर थोडीशी मी माहिती विचारली, काही भाजी कसली बनवली, तर मग त्यांनी माहिती सांगितली आणि त्याचं नाव सुद्धा सांगितलं। काही भाजीचं खदखद आहे, जसं आपण आळूचं फदफद ऐकले किंवा फदफद बनवतो तसंच हे भाजीचं खदखद आहे, पण चवीला खूप छान आहे। एकदा खाल्लं तर असं वाटतं परत एकदा बनवून खावं। वाव, ऐकायला तर भारी वाटतं भाजीचं खदखद। तर ही रेसिपी आम्ही तुम्हाला चुलीवरच्या मेजवानी या स्वयंपाकघरात बनवून दाखवणार आहोत। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर भाज्यांचं खदखद बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे घेतलेले आहे, 1 रताळ घेतलेला आहे, 3 ते 4 गाजर घेतलेला आहे, 1 डांगरचा तुकडा घेतलेला आहे, 2 वांगी घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहे। बटाट्याच्या जागी तुम्ही कच्ची केळी घेतली तरी चालेल। 2 टोमॅटो घेतलेले आहे, 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, ती रात्रभर भिजत ठेवली होती आणि धुवून घेतलेली आहे। 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, कोकम घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता आई काय करायचं? आता आपण सगळ्या भाज्या धुवून घेऊया, त्याच्यानंतर ह्या भाज्या कापायला सुरुवात करू। चालेल, त्या सर्व भाज्या आता मी धुवून कापून घेते। सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, आता त्या मी कापून घेते। बघा, या प्रकारे सर्व भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं आहे ते वाटून घेतलेलं आहे। भाज्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत, त्या आपण आता कुकरला शिजत लावूया। मी कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये सर्व भाज्या मी टाकून घेणार आहे। गाजर टाकते, बटाटा टाकून घेते, वांगे आणि रताळ टाकून घेते, डांगर टाकून घेते, शेवगाच्या शेंगा टाकून घेते, टोमॅटो टाकून घेते, शेंगदाणे टाकते, भिजवलेली तुरीची डाळ टाकून घेते, चवीपुरतं मीठ टाकते, कोकम टाकून घेते। याला ऑप्शन म्हणून तुम्ही चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल। भाज्या शिजतील एवढं मी पाणी टाकून घेते। कुकरचं झाकण मी आता लावून घेते। मी आता कुकर लावलेला आहे, कुकरच्या आता मी 2 शिट्ट्या घेणार आहे। गॅस मी बंद करून घेते। हा कुकर थंड होण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवते। कुकर थंड होतोय तोपर्यंत मी गूळ कापून घेतलेला आहे। कुकर थंड झालेला आहे, आता मी उघडून बघते।
आता मी तुम्हाला दाखवते भाज्या शिजल्यात की नाही. हे बघा, भाज्या पूर्ण शिजलेल्या आहेत. बघा, सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या मी कढईमध्ये काढून घेते. गॅस पेटवून मी गॅसवरती भाज्यांची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता बेसन पीठ या प्रकारे पाणी करून असं टाकणार आहे. त्यानंतर मी गूळ टाकणार आहे. खोबऱ्याचं वाटण मी टाकून घेते. त्यामध्ये मी हळद मिक्स केली होती. चला, आता हे वाटण मी चांगलं मिक्स करून घेते. त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. आता हे सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. मी तेल टाकून घेणार आहे. बघा, सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आता चांगलं शिजून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता, मी तेल टाकताना खोबरेल तेल टाकलं होतं आणि भाजी सुद्धा चांगली शिजलेली आहे. आता हे खदखदं शिजून तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. बघा, भाजीला चांगली उकळ आलेली आहे. त्यामध्ये मी एक महत्त्वाचा पदार्थ टाकते, तर तो मी तुम्हाला कोणता आहे ते दाखवते. हे बघा, हे त्रिफळ आहे. हे त्रिफळ ह्या भाजीमध्ये मी ठेचून टाकणार आहे. काही जण आखे सुद्धा टाकतात. आता मी हे त्रिफळ ठेचून घेते आणि ह्या भाजीमध्ये टाकून घेते. हे त्रिफळ मी ठेचून घेते. बघा, तुम्ही बघू शकता, या प्रकारे त्रिफळ मी ठेचून घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये ही त्रिफळ मी टाकून घेणार आहे. आता ही भाजी चमच्याने व्यवस्थित मी मिक्स करून घेते. या भाजीमधला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे त्रिफळा. ही त्रिफळा टाकल्याने ही भाजी खूपच चविष्ट लागते. आता गॅस मी बंद करते. आज आम्ही आईने सांगितलेली ही रेसिपी बनवली. बनवायला खूपच भारी वाटली आणि खायला सुद्धा एक नंबर लागली. तर आई, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मला तर खूपच आवडली. तर सगळ्या भाज्या मिक्स करून आम्ही ही रेसिपी बनवली. सगळ्यांनाच खूप आवडली. त्यामध्ये एक आम्ही मसाला वापरला होता, त्याचं नाव मी तुम्हाला सांगते. त्रिफळा हा मसाला वापरला. तो मसाला टाकल्याने ह्या भाजीची चव एक नंबर लागली. ही भाजी आम्ही तांदळाच्या भाकरी सोबत आणि भातासोबत खाली. खाताना खूपच छान लागली. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.